आता आपण बघणार आहोत टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, समांतर रेषांच्या कसोट्या. म्हणजे आता आपण आकृती काढली समांतर रेषांची किंवा दोन लाईन्स काढल्या तर ते समांतर आहेत हे आपण कशावरून ओळखणार? आपल्याला व्याख्या माहिती आहे की विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. मग त्या नुसत्या वाढवून छेदत नाहीत म्हणून त्या समांतर रेषा आहेत असं आपण नाही म्हणू शकत. मग त्यासाठी कसोटी काय आहे की दोन रेषा समांतर आहेत हे आपल्याला जर दाखवायचे तर त्यासाठी आपण कोणती कसोटी वापरणार आहोत किंवा कोणकोणत्या कसोटी आहेत ते आता आपण शिकणार आहोत. तिथं 3 कसोटी आहेत: इंटिरियर अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट अँड अल्टरनेट अँगल टेस्ट. त्यातली आता आपण पहिली कसोटी बघूया, इंटिरियर अँगल्स टेस्ट. काय कसोटी? इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी. जर आंतरकोन कसे असतील? पूरक असतील, बेरीज 180 अंश असेल, देन द 2 लाईन्स आर पॅरलल, तर त्या रेषा समांतर असतात. आता आपल्याला या गुणधर्माची किंवा ह्या टेस्टची सिद्धता लिहायची आहे. मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काढणार आहोत आकृती. त्यासाठी काय करणार? 2 डिस्टिंक्ट लाईन्स, 2 भिन्न रेषा पाहिजेत आणि काय पाहिजेत? इंटिरियर अँगल्स तयार होणारे पाहिजेत. त्यामुळे आपण पहिल्यांदा एक आकृती काढूया. ही बघा, लाइन AB, लाइन CD, लाइन XY. छेदतात कुठे 2 बिंदू, त्याला आपण नाव लिहूया पीक. मग बघा, आता आपण ह्या आकृतीवरून काय लिहिणार आहोत? गिवन. आता दिलेलं काय आहे की 2 रेषा, इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी, पूरक असतात हे दिले. त्यामुळे ते आता आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवात करूया. गिव्हन अगोदर आपण लिहिणार काय? 2 रेषा कोणत्या आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे. म्हणजे ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? तर XY. त्यामुळे लिहायचं आहे कसं? लाईन XY इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन AB and line CD. आणखीन काय दिलंय? सप्लिमेंटरी आहेत अंतरकोन. एक जोडी लिहूया आपण APQ. हा जर घेतला तर त्याचा सप्लिमेंटरी अँगल कोणता होईल? CQP होईल. PQ आणि PQD ची बेरीज किती येणार आहे? 180 अंश. त्यामुळे ते सुद्धा आपण गिवन मध्ये लिहूया कारण ते इंटिरियर अँगल्स आहेत. अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे इथं आपल्याला दिलंय काय की या दोन्हींची बेरीज 180 अंश आहे, तर त्या रेषा समांतर असतात हे सिद्ध करायचं आहे. त्यामुळं आता आपलं टू प्रूव्ह साध्य काय आहे? लाईन AB पॅरलल लाईन CD. AB आणि CD पॅरलल आहेत हे सिद्ध करायचं आहे. बघा, आता ह्या थेरमची सुद्धा सिद्धता आपल्याला लिहायची आहे इनडायरेक्ट मेथडनं, अप्रत्यक्ष पद्धतीनं. त्यामध्ये आपण काय करतोय? जे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याच्या बरोबर उलट विधान मानतोय, चुकीचं विधान मानतोय. म्हणजे आपल्याला काय सगळ्यात पहिल्यांदा मानायला पाहिजे की लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल. पॅरलल आहे सिद्ध करायचं आहे. मग आपण मानणार काय? नॉट पॅरलल. बघूया प्रूव्ह. त्यामुळे आपण पहिल्यांदाच लिहिणार आहोत लेट किंवा ॲझ्युम मानू लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल.
पॅरलल नाहीत. आता जर समजा AB आणि CD पॅरलल नसतील तर त्या कुठेतरी छेदायला पाहिजेत. त्यामुळं आता आपल्याला हीच आकृती काय करायला लागणार, जराशी परत नवीन वेगळी आकृती काढून बघायला पाहिजे. बघूया मग आता परत एकदा. पॅरलल नाहीत, नॉट पॅरलल म्हणजे छेदतात, म्हणजे आपण छेदणार आहेत आकृती काढून बघा. छेदतात कुठं, टी या बिंदूत असं मानूया आपण. म्हणजे आपण काय म्हणणार की लाईन AB आणि लाईन CD आर नॉट पॅरलल, therefore the intersect line AB and line CD intersect at point T. टी या बिंदूत छेदतात असं म्हणूया आपण. मग टी या बिंदूत जर छेदत असतील तर बघा इथं काय झाला, एक त्रिकोण तयार झाला. सो ट्रायंगल PTPQ इज फॉर्म्ड. बरोबर आहे, त्रिकोण TPQ हा तयार झाला. आता आपण आत्ताच गुणधर्म मागच्या एका ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलेला की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. देअरफॉर वी कॅन से दॅट. काय म्हणता येईल मग आपल्याला बघा, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज म्हणजेच अँगल TPQ प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला आपण कारण म्हणू शकतो अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. लक्षात येते, त्याला कारण काय म्हणणार, अँगल सम प्रॉपर्टी. ऑफ ट्रायंगल. आता बघा TPQ आकृतीमध्ये जरा बघा, TPQ हा कोण, म्हणजेच आपण PPQ लिहू शकतोय. त्यामुळं TPQच्या जागी येईल अँगल BPQ प्लस अँगल PQT. बघा PQT च्या जागी PQD लिहिता येते प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. बघा हे आपल्याला विधान मिळालं. परंतु आपल्याला दिलंय काय बघा, BPQ प्लस PQD इज इक्वल टू 180 डिग्री. बट अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री, कारण दिलेली माहिती आपल्याला. आता बघा ह्या स्टेटमेंटचा आणि ह्या स्टेटमेंटचा जर विचार केला आपण तर बघा काय होईल, इथं BPQ प्लस PQD आहे, इथं BPQ प्लस PQD आहे. म्हणजे जर ह्याची बेरीज 180 असेल तर मग हे PTQचं माप किती येणार आहे, काहीच येणार नाही. त्यामुळे PTQचं माप किती येईल, 0 येऊ शकते. देअरफॉर अँगल PTQ इज इक्वल टू 0 डिग्री, 0 अंश येईल. कारण ह्या दोन कोणांची जर बेरीज 180 आहे तर त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाचं माप येणार आहे अर्थातच 0 अंश. आता बघा आकृतीमध्ये परत PTQ या कोणाचं जर माप 0 अंश झालं तर याचा अर्थ काय होणार आहे की साइड PT किंवा लाइन PT अँड लाइन QT आर नॉट डिस्टिंक्ट लाइन्स. त्या भिन्न रेषा नाहीच आहेत कारण त्या कोणाचं माप आले 0 अंश. देअरफॉर लाइन PT अँड लाइन QT मीन्स म्हणजेच कोणत्या रेषा आहेत बघा, PT म्हणजेच AB आणि QT म्हणजेच
CD means line AB and line CD are not distinct lines. त्या भिन्न रेषा नाहीत असं आपण म्हणतोय, असं आपल्याला मिळालं विधान. परंतु गणितात काय दिलंय, लाईन ए बी अँड लाईन सी डी आर डिस्टिंक्ट लाईन्स, वेगळ्या रेषा आहेत, 2 डिस्टिंक्ट लाईन्स. बट म्हणजे काय झालं, दिस इज अ कॉन्ट्राडिक्शन. हा विरोधाभास आहे. कशाशी विरोधाभास आहे, तर लाईन ए बी अँड लाईन सी डी आर डिस्टिंक्ट लाईन्स, याच्याशी बरोबर विरोधाभास आहे. असं मिळालं का, कारण आवर अझम्पशन इज रॉंग. बिकॉज आवर अझम्पशन इज रॉंग. चुकीचं आहे. म्हणजे काय सत्य असायला पाहिजे, मग काय मांडलं होतं आपण, ए बी अँड सी डी आर नॉट पॅरलल, हे चुकलंय. म्हणजे काय सत्य आहे मग, लाईन ए बी अँड लाईन सी डी आर पॅरलल.